नेस्को ड्रग्स प्रकरणामध्ये आता सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे. मी जस्ट वनराई पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे. DCPनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळ्यात मोठा खुलासा DCPनी केला की जो आयुष नावाचा मेन पेडलर होता, आयुष नावाचा मेन जो व्यक्ती होता, त्यांनी पोलादपूरवरनं जेव्हा तो गोव्याला जात होता तेव्हा पोलिसांच्या नाकाबंदी जेव्हा त्यांनी बघितली आणि त्या नाकाबंदी बघून त्यांनी एक थैली होती ज्याच्यामध्ये ड्रग्ज होते. ते ड्रग्ज त्यांनी एका जंगलाच्या साईडला फेकले. तर ते ड्रग्ज अराऊंड 400 ते 500 ग्रॅमचे होते आणि त्या ड्रग्जमध्ये अराऊंड 343च्या आसपास गोळ्या होत्या आणि त्या गोळ्यांची टोटल जी किंमत आहे ती 15 लाखाच्या आसपास होती. ही जे गोळ्या आहेत ते तुम्ही बघू शकता इकडे त्या गोळ्यांचा जो पार्सल सील केलेला पोलिसांनी दाखवलेला आहे. तर त्या गोळ्या ज्या आहेत त्या सील केलेल्या आहेत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आता एका मुलीचा पण उल्लेख आलेला आहे आणि त्या मुलीला वनराई पोलिसने अरेस्ट केलेलं आहे, त्यांना आज प्रोड्यूस करणार आहे. तर टोटल नेस्को केसमध्ये 11 जणांना अरेस्ट झालेली आहे आणि याच्या मागचा जो मोठा सिंडिकेट, मोठी जी ग्रुप आहे त्याच्या मागे आता वनराई पोलीस स्टेशन आहे. जे मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं, याच्या मागे आता फक्त हे प्रकरण जे आहे कल्याण ते मुंबई नाही तर हे पूर्ण वेगवेगळ्या राज्यातलं प्रकरण आहे. कोण जे आहे आयुषला ड्रग्स जे आहे प्रोव्हाइड करत होतं, कोण ड्रग्स त्याला मेन सप्लाय करत होतं, ते आता सध्या वनराई पोलीस स्टेशन शोधत आहे.